व्हॉट्सअप पब्लिक हाय हाय एव्हरीवन. सो आता फिलहाल सिच्युएशन ही आहे की आजचा सॅटर्डे आणि सॅटर्डेच्या निमित्ताने सगळ्या काकू वगैरेंनी म्हणजे माझी मम्मी आणि 2 काकू होत्या तर ते असेच म्हणजे बसलेल्या होत्या तर त्यांचा असा प्लॅन झाला की आपण चुलीवरची खिचडी करायची. सो प्लॅन कन्फर्म झाला. सो लाकडं वगैरे पण आणली गेली होती. मग लाकडं वगैरे आणली गेली होती आणि मसाला वगैरे सगळं रेडी होता. तर घेतलं पातेलं ठेवलं चुल्यावर गरम करायला ठेवलं आणि सो आता बघा मी व्लॉग थोडा लेट शूट केला कारण इथे थोडं काम पण होतं. जास्त लोक नव्हते कामं करायला आणि सो मीच जास्त लोक नव्हते कामं करायला. सो मध्ये एंगेज राहायला लागायचं. तर आता मी तुम्हाला दाखवतो फिलहाल की कसं चालू आहे. तर आता म्हणजे बेसिकली हाफ जो आहे म्हणजे हाफ प्रिपरेशन झाली होती. सो आता मी तुम्हाला माझ्या मित्राशी भेटवतो. साई नाव आहे त्याचं पण. तर तो तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन वगैरे देईल. साई, तुला कसं वाटतंय आणि काय वाटतंय सांग जरा. खूप भारी प्लॅन बनवला यांनी. असा प्लॅन नेहमी बनवला पाहिजे. परत एकदा सांग. असा प्लॅन भारी बनवला यांनी. मेन तर तुम्ही मम्मीचा हे होतं कारण की लाकडं नसते आणली तर चूल पण नसते पेट. थँक्यू सो मच यार तुझ्या एफर्टसाठी तुझे स्पेशली कमेंटसाठी. सो आता तुम्ही पाहिलं की कसं सगळं तयार झालं आहे. तर सो आता बघा खिचडी ऑलमोस्ट रेडी आहे. आता फक्त पापड भाजण्याचं बाकी आहे. आता त्याच्यात जेंट्स लोक पण आहे आणि जेंट्स लोक पण आहेत आणि फिमेल स्टाफ पण आहे. सो आता तुम्ही बघू शकता खिचडी कढी पण आणि स्पेशली साईच्या मम्मीने खिचडी कढी बनवली आहे. सो आता आपण पाहू की पुढे काय काय होतं, कोण कोण येतं. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना कळवलं गेलं होतं. जे इथे होते त्यांनाही कळवलं गेलं होतं पण नंतर फोन केले होते. काहींचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि सो आपण बघू की कोण कोण येतात. तोपर्यंत तिथला जो व्लॉग आहे तो सगळा तुम्हाला शूट करेल. तर आता तुम्ही बघा मी तुम्हाला परत एकदा रिकॅप दाखवतो की काय चालू आहे. तुम्ही हे बघू शकता की खिचडीचं पातेलं आहे ते एकदम गरम गरम शिजलं जातं आहे. आय मीन खिचडी जी आहे ती शिजली जाते. अजून थोडासा वेळ लागेल 15 ते 20 मिनटं. सो आपण पुढे सो आता काकूंना काहीतरी म्हणायचं आहे तर आपण पूर्ण ऐकून घेऊ. या कढी खिचडी खायला. हे बघा कशी बनवली आम्ही कढी. जवळ घे. एवढीच उलटणी ना काय मोठी उलटणी. याच्यापेक्षा मोठा माझं झाड आहे. जरा लांब जा तू. हा मस्त वास येतोय पण अजून कच्ची खिचडी शिजायला जरा वेळ लागेल. पुढे गेली तुम्ही बघितलं की काकूंनी सुद्धा सांगितलं खिचडी थोडीशी कच्ची शिजते. तर आपण ब्लॉग पण पुढचा पाहू. सो आपण एक एक करून सगळ्यांना विचारू की कसं वाटतंय तुम्हाला. साईने सांगितलं, काकूंनी सांगितलं. सो आता आपण पुढे. तर आता बाकीची सगळी तयारी होऊन म्हणजे बाकीची सगळी तयारी झाली. आता आपण बघू की काकू इथे काय करताय. काकू काय करताय तुम्ही? आम्ही तोंडी लावायला कांदा कट करतोय. कांदा चिरला जातोय कांदा गाईस. आणि लोणचं, रामबंधू लोणचं आणलेलं आहे आम्ही. त्यामुळे तुम्हाला ते पण आवडेल. आणि आमचा खानदेशी खिचडी मसाला वापरलेला आहे. हा मसाला स्पेशली काकूंकडनं देतो. याचं क्रेडिट सगळं काकूंना आहे. आणि माझी मम्मी आणि काकू स्पेशली हे सगळं घ्यायला गेले होते. लाईट आणि आम्ही दोघी जणी गेलो होतो हे सगळं घ्यायला. आणि आम्ही गॅलेक्सी मॉल माझी मध्ये मम्मी गेलो आहे. तर छान भेटतात तिथे वस्तू, तुम्ही घेऊ आणि शकता. या काकू आहेत. तर या दोघींनी खूप एफर्ट्स घेतले होते त्याच्या मागे. तर काकू आता कांदा चिरतायत तोंडी लावायला. काकू अजून काय सांगाल तुम्ही? आम्ही विस्त्यावर आम्ही पापड भाजतोय ते पण तुम्ही बघू शकता. आम्ही आता पापड भाजून तोंडी लावायला पापड पण ठेवणार आहे. आता तुम्हाला माहिती एवढ्या सगळ्या कमी वेळात एवढं सगळं करणं हे काही शक्य नाही. आणि स्पेशली ते जर मम्मी लोक करतात तर ते आरामात सगळं, कारण त्यांना मॅनेजमेंट वगैरे सगळं माहिती असतं. तर सगळे एफर्ट्स त्यांच्यासाठी आहे. तर आपण अजूनही बघू. सो आता व्हिडिओच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये आता मी तुम्हाला साईला दाखवलं होतं. त्याच्या मम्मी ज्या होत्या ज्यांनी खिचडीचं ते हे केलं होतं त्यांनी तोंडी लावायला कांदा पण चिरलेला आहे. माझ्या मम्मीचं पण इंट्रोडक्शन झालं, सगळं झालं आहे. आता माझा अजून एक फ्रेंड आहे, पनू नाव आहे त्याला, त्याचं नाव पृथ्वीराज आहे. पण आता आपण त्याला विचारू की त्याची काय फिलिंग्स आहे. पनू हाय. तर हे बघ, सगळ्यात पहिले तुझे काय फिलिंग्स आहे की हा जो प्रोग्राम चालू आहे याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे?
हॅलो गाईज, मला एकदम छान वाटतंय की आज सगळ्या काकूंनी एक खिचडीचा प्रोग्राम ठेवलेला आहे. त्याच्यात सगळे मजा करताय आणि मला पण खूप मजा येते. तर त्याची कमेंट फारच छान आहे, कारण त्याला तोही एन्जॉय करतोय. आणि तुम्ही बाकी हे बघू शकता, इथे सगळे लहान मुलं आहेत आणि खेळत आहे. आणि असंच व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, अजून पुढेही खूप सारे चॅप्टर्स येतील. हा व्लॉग थोडा मोठा असू शकतो की कारण मी ट्राय केला होता की थोडा आपण शॉर्ट व्लॉग करू, पण तो तेवढा होत नाही आहे. तर आता आपण सगळ्यांना विचारलं तर अजून पण थोडं बाकी. आपण साईकडे जाऊ परत. साई काय म्हणतो ते ऐकू आपण. साई, मी तुला पहिले विचारलं होतं तुझे काय फिलिंग्स आहे, तुला कसं वाटतंय? आता तुला वाटतोय का की हा प्लॅन जसं व्हायला पाहिजे होता तसा एकदम बरोबर झाला आहे? एकदम बरोबर झालंय. कारण एवढ्या कमी टायमात एवढं सगळं करणं पॉसिबल आहे का तुझ्या मते? नाही, पण केलंय. हो, बरोबर. आणि कारण सगळ्यांचे एफर्ट्स आहेत त्याच्यात, सो ऑफकोर्स ते सगळं होऊ शकतं. आणि सगळे जर करतील म्हणजे एक युनिटी म्हणून जर सगळ्यांनी केलं तर ते ऑफकोर्स होऊ शकतं. आता तुम्ही तिकडे बघू शकता की काकूंचा कांदाही चिरून झाला आहे आणि खिचडी रेडी व्हायला फक्त 2 ते 5 मिनटं जातात. तर आपण अजून पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू की खिचडी रेडी झाल्यावर सगळ्यांचं काय रिॲक्शन येतं. सो आता मी तुम्हाला जास्त करून माझे व्लॉग्स घरातही काढले होते आणि जास्त करून हॉटेल्स वगैरेचे पण असतील, पण मी तुम्हाला बिल्डिंगची टूर कधीच करवली नाही. तर माझी बिल्डिंग ॲक्च्युली नाशिकमध्ये आहे, पाथर्डी फाटाच्या एरियात GST भवनच्या इथे शिवालिक संकल्प नावाची बिल्डिंग आहे. सो आता हा बघा, साई माझ्यासोबत आहे आणि साई तुम्हाला दर स्पॉट सांगणार आहे की कुठे काय असतं. साई, आपला पूर्ण एरिया हा कसला आहे? हा 4 व्हीलर पार्किंग आहे. म्हणजे हा, इथे 4 व्हीलर पार्किंग लागता. हा जो आतला फोर्च आहे, इथे 4 व्हीलर पार्किंग लागतं. हे जे सगळ्या 4 व्हीलर तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही इकडे जे बघू शकता पण जिथे उभा आहे तिथे अशा रांगेतही 4 व्हीलर लागता. म्हणजे आज तरी तिथं थोडी कमी जागा आहे. आणि इथे एक 4 व्हीलर लागली आणि ही जागा जी असते ना ती आमच्यासाठी खेळायला थोडी मोकळी सोडलेली असते. म्हणजे दरवेळेस आमच्यासाठी मोकळी असते, कारण जास्त करून आमच्या बिल्डिंगमध्ये क्रिकेट आणि फुटबॉलसारखे स्पोर्ट्स खेळले आता. साई, आता आपण पुढे जाऊ आता. आणि तू तिथे पण सांग की कुठला एरिया कसा आहे. साई, हा सगळा स्पॉट्स कुठला आहे रे? हा बघ, हा जो माझ्या मागचा आहे ना, हा कुठला आहे सगळा? हा 2 व्हीलर पार्किंग. बरोबर आहे गाईज, ही 2 व्हीलर पार्किंग आहे. इथे सगळ्याच्या बिल्डिंगच्या 2 व्हीलर्स असताना त्या लागतात, कारण ही छोटीशी स्पेस आहे. इथे 4 व्हीलर पण बसला, पण जे आधीपासून जे आहे ते फक्त तिथे 2 व्हीलर पार्किंग लागतं आहे. आणि तुम्ही बघू शकता की आज थोडी अरेंजमेंट पण झाली आहे 2 व्हीलर्सची. आणि साईने सांगितलं होतं 4 व्हीलर पार्किंगचं. इथेही 3 4 व्हीलर लागले आहेत. म्हणजे ज्या लोकांच्या जास्त 4 व्हीलर आत नसताना त्या म्हणजे इथेच लावून घेता, कारण त्यांच्या 4 व्हीलर जास्त इथे लागत नाही. सो आपण हा एक पाहिला. आता तुम्हाला मी दुसरं शूट माहिती येतो. साई, आता दुसरं आपण एविंगकडे जाऊ, तू तिथं पण सांगा. तर आपण आता एविंगकडे जाऊ, तिथलाही तुम्हाला एरिया दाखवतो. म्हणजे आमची बिल्डिंग आहे ना, भले 7 फ्लोअरची पण का असो ना, पण एकदम छान बिल्डिंग आहे. सगळे लोक खूपच जास्त छान आहेत. हां, आणि एक असे छोटीशी तुम्हाला थोडी फनी वाटेल गोष्ट. साई, आणि हे काय? सायकल पार्किंग. तर ही बघू शकता तुम्ही, पूर्ण सायकल पार्किंग आहे. आणि ही जी पार्किंग आहे ना, याच्यात त्या साईडलाच अजून एक दुसरी सायकल पार्किंग आहे. म्हणजे ती एकदम छोटीशी आहे. तर आता आपण गाईज, बिल्डिंग इतकी चांगली आहे, नाव पण खूप छान आहे. तर एक तुम्हाला झलक हे दाखवतो. इथं आहे ना स्पेशली बेंचेस ठेवलेले आहेत. मग हे तुम्ही मुलांसाठी म्हणा, ॲडल्टसाठी म्हणा, का मिडल एज पर्सन जे कोणी असतील त्यांच्यासाठी म्हणा, काका लोक वगैरे जेवढे सगळे असतील. आता आपण आहे ना काय करू, आता आपण एविंगकडे जाऊ, तिथलाही आपण एक फ्लोर दाखवतो तुम्हाला. तर आता आपण एविंगमध्ये आलो आहे आणि साई माझ्यासोबत आहे. साई, आता एविंगचं थोडं डिस्क्रिप्शन दे ना की इथे काय काय सगळं. इथे लाईट बिलचं सगळं. हां, म्हणजे लाईट बिल म्हणजे इथं हा मीटर बोर्ड आहे, जिथे सगळे तुमचे मीटर्स वगैरे सेट आहेत. इथे फ्यूज वगैरे आहेत. इथं पण आणि 2 व्हीलर पार्किंग. एक ही जी आहे ना, म्हणजे A to B विंग लास्ट स्टार्ट टू एंडपर्यंत अलॉटमेंट्स की जिथे म्हणजे तुम्ही 2 व्हीलर लावू शकता. अलॉटेड पार्किंग नाही, कॉमन पार्किंग आहे. म्हणजे असं काही प्रॉब्लेम होत नाही. इथं तुमचा हा फ्यूज बॉक्स आहे आणि इथे एक लेटर बॉक्स पण तुमच्यासाठी ठेवलं आहे A विंगच्या ब्रॅकेट करून. सो म्हणजे पनू आणि साई दोघं A विंगमध्ये राहता. मी आहे जो B विंगमध्ये राहतो. माझ्यासोबत अजून एक मित्र आहे श्री, तो पण A विंगमध्ये राहतो. आणि तुम्ही इंटेरियर बघू शकता. A विंगचं वरती नाव आहे, तुम्ही बघू शकता A विंगचं. हा गेट आहे, हा A विंगचा मेन एंट्रन्स आहे. ती लिफ्ट जी आहे इथं एकदम मोठा बोर्ड आहे. हे जे सेम सगळं जे आहे हे सेम जसं आहे ना तसंच B विंगमध्ये पण लावलं आहे. लिफ्ट बोर्ड, फक्त फरक एवढा आहे की A विंगमध्ये फ्लॅट थोडे कमी आहेत आणि B विंगमध्ये सलग आहेत, कारण A विंगच्या फर्स्ट फ्लोअरला ऑफिस येतं म्हणूनच. आणि चला, तर आपण आता खिचडीचं काय स्टेटस आहे
पुढचं बघू. तर आता आपण सगळ्यात पहिले साईच्या मम्मीचा रिव्ह्यू घेतला होता. आता आपण सीमा काकूंचा रिव्ह्यू घेऊ, त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल. काकू आता थोडं तुम्ही बोला की याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आजचा स्पेशल मेन्यू खानदेशी खिचडी. आम्ही सगळं बिल्डिंगच्या बाया जमा झालेलो आहे आणि आज मस्त स्पेशल बेत केलेला आहे खानदेशी खिचडी. तर आता मम्मीचा पण विचारू की मम्मीचं काय म्हणणं आहे. थोडंसं सांग ना याच्याबद्दल. इकडे त्यासोबतच आम्ही बनवलेली आहे कढी, गरमागरम कढी, स्पेशल खानदेशी खिचडी. तर तुम्ही बघू शकता एवढी सगळी तयारी झालेली आहे. सगळ्यांनी आपल्याला सांगितलंय. ही खिचडी बनवणारे जे आपले शेफ आहेत ते स्वाती महाले शेफ आणि पापड पण आहे त्याच्यासोबत. तर या सगळ्याचं शेफचं जे क्रेडिट आहे ते काकूंना जात आहे. त्यांना शेफ काकू थोडं सांगा ना या प्रोग्राम बद्दल काय म्हणणं आहे खारट तुमचं? झाली, अळणी झाली तर ह्या बाईला जबाबदार ठेवायची. तर असं काही म्हणणं नाही कोणाचं. तर बघू जशी होईल तशी. तर आता काकू आपल्या भाषेत थोडंसं सांगतील. काकू थोडं सांगा ना 1-2 शब्द. शिवालिक संकल्पमध्ये गावाकडची खिचडी खायची होती म्हणून मी करून दाखवली. तर आता पब्लिक डिमांड होती तर काकूंनी केली ती. सगळ्यांचं आवडता मेन्यू होता तर काकूंनी हे पण केलंय. आता आपण पुढे बघू की काय होतं. बाकी सगळ्याची तयारी झाली आहे आणि आपण आता जस्ट एवढं बघू की सगळं काय होतंय.